हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज हर्षास किचनमध्ये बनलं होतं पालक पुरी आणि त्याच्यासोबत होतं छोले। तर अशी एकदम टेस्टी पालक पुरी कशी बनवायची तर आपण पाहूया। आता सगळ्यात पहिले एकदम फ्रेश पालक घ्यायची आणि त्याचबरोबर घ्यायचे हिरवी मिरची, लसूण, अद्रक, 1 चम्मच जिरं घ्यायचं, ओवा घ्यायचा आणि तीळ घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं। आणि यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ आणि बेसन लागणार आहे 2 चम्मच। सगळ्यात पहिले आपली जी पालक आहे ती पाण्याने छान वॉश करून घ्यायची। काही त्याच्यावर लागलं असेल धूळ वगैरे ते निघून जाणार। फ्रेंड्स, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात पहिले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, मोठे मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 3 मिरच्या टाकायच्या, लसूण अद्रक टाकायची। लसूण 5-6 कळ्या आणि 1 इंच अद्रक घ्यायचं आणि पालक अशी हाताने रफली कट करून टाकायची आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायची। आपण हे ब्लांच करून पण, पालक ब्लांच करून पण यूज करू शकतो, पण या प्रकारे पण आपण करू शकतो। ही प्रोसेस थोडी स्पीडली होते, म्हणजे पटकन होते। चला तर आता मी घेतला आहे 2 वाट्या बेसन, आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्येच मी जिरं टाकलं आहे, त्याच्यामध्येच टाकलं आहे 2 चम्मच तीळ टाकली आहे, 1 चम्मच ओवा टाकला आहे आणि मीठ टाकलं आहे। आणि जे पालक होतं, पालक जे बारीक केलेलं आहे आपण, ते टाकून छान ही भिजवून घ्यायचं, पीठ मळून घ्यायचं। याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त पाणी टाकायचं नाही। जे पालक बारीक केली होती त्यानेच आपल्याला हे भिजवून घ्यायचं छान प्रकारे आणि भिजवल्यानंतर त्याच्यावर तेल लावायचं, छान प्रकारे छान मळून घ्यायचं। ती एकदम छान होते। चला तर एक साईडला आपण पहिले तेल चढवून घेतलं आहे, तेल गरम झालं आहे। तर पुऱ्या लाटायसाठी आपल्याला ज्या आकाराच्या पुऱ्या लागतात त्या आकाराच्या गोळे करून घ्यायचे आहे आणि तेल लावून ह्या पुऱ्या लाटायच्या आहे। एक गोष्ट म्हणजे की पुरी एकसारखी लाटायची, कारण की पुरी एकसारखी लाटली नाही तर ती फुगणार नाही। कुठे जाड, कुठे बारीक पातळ झाली की ती फुगणार नाही पुरी, म्हणून एकसारखी लाटायची। कोणी काय करतात, पुरी गोल होण्यावर फोकस करतात आणि मध्ये जाड किंवा आजूबाजूला जाड, मध्ये पातळ अशी लाटतात, त्यामुळे त्यांची पुरी फुगत नाही आणि ती कडक होते। तर तुम्हाला समजा तुमची पुरी टम्म फुगलेली पाहिजे असेल तर पुरी एकसारखी लाटा, म्हणजे सर्व इकडे समांतर। चला तर तेल गरम झालं आहे, आता पुरी तेलामध्ये टाकायची आणि झारा जसं मी प्रेस करताय पुरीवर हळूहळू, तसंच झारा थोडा प्रेस करायचा, म्हणजे पुरी छान फुगते। आणि फ्लिप करून पहा, पुरी एकदम टेस्टी आणि दिसायला किती छान झाली आहे। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया आणि एकदम टेस्टी लागतात त्या पुऱ्या। चव ते एकदम भारी लागते, एकदम खमंग स्मेल, वास सुटला आहे घरभर पुऱ्यांचा। इतकं छान वाटत आहे ना पुऱ्या तळताना, पूर्ण घरामध्ये सुगंध सुटला आहे पुऱ्यांचा, एकदम टेस्टी बनतात। सगळ्यात पहिले आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे, नंतर तळून घ्यायच्या, कारण की आपला गॅस पण वाचतो आपला आणि पुऱ्या पटापट होतात तळून। आणि फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर एकदा ऑर्डर नक्की करून पहा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।